नाशिकच्या जेल रोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या आजारी पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे या दाम्पत्यांची दोन्ही मुलं मुंबईतील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। या घटनेपूर्वी निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी चिठ्ठी लिहून माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवले व त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे, आमच्या मरणास कोणाशी कारणीभूत ठरवू नये असं लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। धक्कादायक अशी घटना नाशिकमधून समोर आली। नाशिकमधून पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकाने आत्महत्या केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। किरण, नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। निवृत्त मुख्याध्यापकाने आजारी पत्नीचा गळा आवळून खून करत स्वतः त्यानंतर आत्महत्या केली आहे। काय याची नेमकी कारण, काही माहिती समोर आली आहे? संपूर्ण घटनेनं उपनगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। निवृत्त मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः आपलं जीवन संपवलेलं आहे। यावेळेला त्यांनी सुसाईड नोट देखील लिहिलेली आहे आणि ज्यामध्ये आपल्या पत्नीला स्वर्गलोकी पाठवतोय आणि त्यानंतर आपण देखील जीवन संपवतोय, मात्र या सगळ्या गोष्टीला कुणालाही कारणीभूत धरू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। या कुटुंबाचं जर बघितलं तर यांची दोन्ही मुलं मुंबईमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत। ते मुंबईहून रात्रीच नाशिकसाठी रवाना झालेले होते आणि त्या सगळ्या दरम्यान पोलिसांनी दोन्हींचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी पाठवलेला होता। आज सकाळी त्याचं शवविच्छेदन देखील सुरू करण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर या दाम्पत्यानं आत्महत्या आणि खून अशा दोन्ही प्रकारची जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।